क्रमांक 3 बेरीज व वजाबाकी. उपघटक 6 व 7 अंकी संख्यांची बिनहक्काची बेरीज. कृती 1 सोडव. आपल्याला इथे काही गणितं दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवायची आहेत. तर चला सोडवूया. ही बेरजेची गणितं आहेत बिनहक्काची. तर चला पहिले गणित सोडूया. 7 आणि 1 8, 5 आणि 2 7, 4 आणि 4 8, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 8. तर चला आपण पहिले गणित सोडवले आहे. दुसरे गणित पाहूया. 5 आणि 2 7, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 3 आणि 4 7, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. अशा प्रकारे आपण दुसरे गणितही सोडवलेले आहे. आता आपण तिसरे गणित पाहूया. इथे आपल्याला कुठे कुठे रिकाम्या चौकटी दिल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला गणित योग्यपणे पूर्ण होईल असे अंक भरायचे आहेत. तर चला 4 आणि 2 किती होतात 6, म्हणून आपण या चौकटीत 6 लिहूयात. 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात तर 5, म्हणून आपण इथे 5 लिहूया. 8 आणि 1 किती 9. 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येतात तर 3, म्हणून आपण इथे 3 लिहूया. 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येतात तर 4, म्हणून आपण इथे 4 लिहूया. नंतर पहा 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येतात तर 4, म्हणून आपण इथे 4 लिहूया. 3 आणि 2 5. चला एकदा पाहूया गणित बरोबर आहे का. 4 आणि 2 6, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 3 आणि 2 5, 4 आणि 5 9, 3 आणि 4 7, 2 आणि 3 5. अशा प्रकारे आपण तिसरे गणितही सोडवले आहे. आता आपण चौथे गणित पाहूया. 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात तर 3. 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 4 येतात तर 2. 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येतात. 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येतात. 5 मध्ये काहीच मिळवायची गरज नाही, म्हणून आपण इथे 0 लिहूया. 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येतात तर 1. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येतात तर 2. आणि 1 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येतात तर 4. अशा प्रकारे आपण चौथे गणितही सोडवलेले आहे. आता आपण पाचवे गणित पाहूया. इथे सुद्धा आपल्याला रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर चला पाहूया. 4 आणि 3 7. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येतात तर 2. 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात तर 0, म्हणजे काहीच मिळवायची गरज नाही, तेव्हाच उत्तर 8 येते. 6 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येतात तर 1. 5 आणि 1 6. 6 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात तर 2. नंतर 3 मध्ये किती मिळाल्यानंतर 5 येतात तर 2. अशा प्रकारे आपण पाचवे गणित सुद्धा सोडवलेले आहे. आता आपण सहावे गणित पाहूया. या सहाव्या गणितामध्ये आपल्याला काहीच लिहून दिलेले नाही, सर्व आपल्याला मनाने लिहायचे आहे. म्हणजे आपल्याला एक गणित तयार करायचे आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा आपल्याला लिहायचे आहे. तर चला लिहूया. इथे तुम्ही तुमच्या मनाने अंक घेऊ शकता, मी सुद्धा माझ्या मनानेच घेत आहे. काही अशा प्रकारे मी इथे अंक घेत आहे. तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, कारण की हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे, आपल्या मनाने करायचा असतो. अशा प्रकारे इथे मी गणित घेतलेले आहे. आता मी याला सोडवते आणि तुम्ही तुमच्या गणित सुद्धा सोडवा.
इथे माझ्याकडून एक चूक झाली. आपल्याला इथे बिनहच्चाचे गणिते तयार करायची होती. माझ्याकडून इथे मी हातच्याची गणित तयार केली आहे, म्हणून मी इथे थोडं वेगळं करते. तुम्ही अशी चूक करू नका. तुम्ही बिनहच्चाचेच गणिते तयार करा. इथे 1 लिहिते मी. अशा प्रकारे आपण इथे 6वा प्रश्नसुद्धा सोडवलेला आहे. आता आपण 7वा प्रश्न पाहूया. चला सोडवूया. 3 मध्ये किती मिळाल्यानंतर 9 येतात? तर 6. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात? तर 1. 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 येतात? तर 4. 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात? तर 4. 3 मध्ये किती मिळवलं 3 येतात? तर 0. काहीच मिळवायची गरज नाही आहे. 4 आणि 1 किती होतात? तर 5. 6 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 येतात? तर 0. आणि यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मुक्तोत्तरी प्रश्न आलेला आहे. पुन्हा आपल्याला आपल्या मनानुसार इथे तयार करायचे आहे गणित. मी माझ्या मनाने करते, तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. इथे आपल्याला बिनहाच्याचे गणित तयार करायचे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यामुळे हाच्याचे गणित तयार होऊ नये आणि झाले तरी तुम्ही इथे पुन्हा लिहू शकता. पण प्रयत्न करा की बिनहाच्याचेच गणित तयार होईल. चला मी या गणिताला सोडवते. तुम्ही सुद्धा तुम्ही तयार केलेल्या गणिताला सोडवा. अशा प्रकारे मी इथे गणित तयार करून गणित सोडवलेले आहे. आणि आपली जे पहिल्या घटकातील कृती क्रमांक 1 होती ती संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूया. तर चला, उपघटक 6 व 7 अंकी संख्यांची बेरीज हातच्याची. आता आपल्याला इथे हातच्याची बेरीज दिलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला बिनहातच्याची बेरीज दिलेली होती. तर चला आपण इथे आता हातच्याची बेरीज सोडवूया. 9 आणि 9 किती होतात? तर 18. इथे आपल्याला हातचा मनात धरायचा आहे, इथे लिहायचा नाही आहे. किती हातच्यास 1 आले. 4 आणि 1 5. 3 आणि 2 5. 8 आणि 5 13. हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि हातच्याचा 1 5. 4 आणि 7 11. इथे पुढी संख्या नाही म्हणून इथे आपण हातचा देऊ शकत नाही, म्हणून त्याच डब्यात आपल्याला 11 लिहायचे आहेत. तर चला दुसरे गणित सोडवूया. आपले पहिले सोडवणं झाले आहे. 9 आणि 9 18. हातच्याला 1. 7 आणि 2 9. हातच्याचा 1 10. हातचा आला 1. 5 आणि 3 8. हातच्याचा 1 9. 8 आणि 2 10. हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि हातच्याचा 1 5. अशा प्रकारे आपण दुसरे गणितही सोडवले आहे. आता आपण तिसरे गणित पाहूया. 7 आणि 5 12. इथे 0 आहे म्हणून इथे कोणती संख्या नाही, म्हणून या शून्याला आपण पकडत नाहीत. हातच्याला आला 1. 7 आणि 3 10. 10 आणि 3 13. हातच्याचा 1 14. हातचा आला 1. 4 आणि 2 6. हातच्याचा 1 7. 3 आणि 1 4. 8 9 7. अशा प्रकारे आपण तिसरे गणितही सोडवले आहे. आता आपण चौथे गणित पाहूया. 3 आणि 3 6. 6 आणि 3 13. 6 आणि 7 13. हातच्याला आला 1. 3 आणि 2 5. हातच्याचा 1 6. 5 आणि 4 9. 8 आणि 3 11. हातच्याला आला 1. 4 आणि 1. हातच्याचा 5.
अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2, पुढील उदाहरणे सोडव. तर चला आपल्याला पुढील उदाहरणे सोडवायची आहेत. 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात. 5 मध्ये 3 मिळवल्यानंतर 8 येतात, म्हणून आपण इथे 3 लिहूया. 9 आणि 3 12 होतात. 12ला 2, हातचाला 1, म्हणजे आपल्याला इथे हातच्याचा 1, इथे अशी संख्या लिहावी लागेल की त्याने उत्तर 11 येईल आणि हातचा तिकडे जाईल आणि 1 इथे राहील. तर इथे जर आपण 8 लिहिले तर पहा किती होते. हातच्याचा 1, 8, 9, 10च होत आहेत, म्हणजे आपल्याला इथे 9 लिहावे लागतील. 9 आणि 1 10, हातच्याचा 1 11, 1 इथे हातचा दुसरीकडे दुसऱ्या रकान्यात 2 आणि 1 3, हातच्याचा 1 4, 8 आणि 0 8. 5 मध्ये किती मिळालं 2 7 येतात, तर 2. अशा प्रकारे आपण पहिले उदाहरण सोडवले आहे. आता आपण दुसरे उदाहरण सोडवू. 0 आणि 0 0. 2 मध्ये किती मिळाल्यानंतर 4 येतात, तर 2. 7 1 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येतात, तर 6. 9 आणि 3 12, हातच्याला आले 1. 5 आणि 1 6. 6 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 येतात, तर 2, म्हणून आपण इथे 2 लिहूया. आणि 2 मध्ये काहीच मिळवायचे नाही आहे, 2च येते उत्तर. अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवला आहे. आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात. चला सोडवूया. इथे कोणत्या 2 संख्या घेतल्यानंतर उत्तर 3 येते. इथे आपल्याला कोणतेही संख्या लिहिता येतात किंवा तुम्ही इथे तुमच्या मनाने गणित तयार केल्यासारखे इथे करू शकता आणि याच्या पुढे आपले विचार करायचा आहे. तर चला मी इथे 0 अधिक 3 बरोबर 3 असे केलेले आहे. इथे मी 0 अधिक 4 बरोबर 4 करत आहे. इथे मी 0 अधिक 4 बरोबर 4, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 5 आणि 6 11, हातच्याला आला 1. 1 आणि 0, हातच्याचा 1 2. इथे तुम्ही हातच्याचे सुद्धा तयार करू शकता किंवा बिनहातच्याचे सुद्धा तयार करू शकता. तर चला अशा प्रकारे आपण तिसरे गणित सोडवलेले आहे. आपण या गणितामध्ये जेवढा विचार करतो तेवढे मार्ग निघतात, म्हणून तुम्ही जेवढा जास्त विचार करताल तेवढे इथं मार्ग तुम्हाला दिसून येतील. तुम्ही इथे 1 2 2 1 अशा प्रकारची गणितं लिहू शकता किंवा इथे तुम्ही 13 सुद्धा तयार करू शकता. तर चला आपण आता चौथे गणित पाहूया. 8 अधिक 0 बरोबर 8. 2 मध्ये किती मिळाल्यानंतर 10 येतात, तर 8. 0 हातचाला 1. इथे सुद्धा तुम्ही कोणताही अंक घेऊ शकता. तर चला आपण आता पाहूया. 1 आणि हातच्याचा 1 2, मी इथे 2 घेते. 2 आणि 2 4. तर 3 मध्ये किती मिळाल्यानंतर 12 येतात, तर 9, म्हणून आपण इथे 9 लिहूया. 12 हातचा आला 1. इथे सुद्धा तुम्ही उत्तर आणि इथे कोणताही अंक घेऊ शकता, त्याने उत्तर आपले त्याच्यावर आधारित आहे. तर हातच्याचा आलेला 1, 6 आणि 1 7, मी इथे 2 लिहिते. 7 आणि 2 9.
4 आणि 0 4. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण तिसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूया, जे की पुढच्या पानावर आहे.